गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वळसा येथे शेतकरी बांधवांचे आमरण उपोषण गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे। परंतु या शेतकरी बांधवांकडे अजूनपर्यंत कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही। त्यावर प्रशासन कधी लक्ष देणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधले आहे। करण सोनेकर, तालुका प्रतिनिधी, देसाईगंज वळसा। तर आमचं उपोषण हा आम्हाला शेतकऱ्यांना, देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना जी 24 तास लाईन यासाठी आमचे मित्र शामभाऊजी मस्के हे या ठिकाणी 26 तारखेपासून सायंकाळच्या 5 वाजतापासून इथे उपोषणाला बसले आहेत। परंतु या ठिकाणी कोणताही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देऊ शकलेला नाही आणि हा उपोषण आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तसेच चालू ठेवणार आहोत। आतापर्यंत आपल्याकडे कोणते अधिकारी आले नाही का चौकशी करता? नाही, अजिबात नाही। अच्छा, आणि हा आपला जो उपोषण आहे तो आमरण उपोषण आहे? आमरण उपोषण आहे। आणि उपोषण कशाबद्दल आहे? हा लाईन आम्हाला 12 तास लाईन, विद्युत पुरवठा। अच्छा, शेतीमध्ये? हां, आमच्या धानाला 3500 रुपये हमी भाव आणि एकरी 20 क्विंटल धान खरेदी, त्याच्याबद्दल आमचा या ठिकाणी उपोषण चालू आहे। तरी पण आतापर्यंत कोणते अधिकारी आपली भेट घेतली नाही? अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याच अधिकाऱ्याचा पाठिंबा मिळालेला नाही। अच्छा, म्हणजे आपल्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे? प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।